आम्ही पाहतो की उत्पत्तीमध्ये देवानं आकाश पृथ्वी सर्व काही निर्माण केलं आणि त्यापूर्वी आम्हाला पाहायला मिळतं आमचा पिता जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो पित्याबरोबर होता. आणि आणि आम्हाला पाहायला मिळतं त्या पित्यानं सृष्टीमध्ये त्या पित्यानं पुत्रावरती अनमोल अशी प्रीती केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि पुत्राने पण आम्हाला पाहायला मिळतं ते सार्वकालिक आत्म्याच्या योगे त्यांनी स्वतःला देवाला समर्पित केलेलं पाहतो. असा थोर देव यशयाच्या द्वारे तो आम्हाला सांगतो, यशया 9:6 मध्ये सांगतो की त्यानं आम्हासाठी बाळ जन्मला आहे, त्या आम्हाला पुत्र दिला आहे आणि त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता असं सर्व काळासाठी पिता असं केलं आहे प्रभू. आणि असा थोर देव त्याच्या शांतीच्या वृद्धीला अंत नसणार आणि परमेश्वराने सृष्टीचा जो मुकुट होण्यासाठी जी मानवाची जी रचना केली होती ते त्यांचा तो दृढ संकल्प आम्ही पाहतो. आणि पित्याचा, पुत्राचा आणि पवित्र आत्म्याच्या त्या दृढ संकल्पानुसार त्यानं आम्हा मानवाची निर्मिती केली आणि त्याच्याद्वारे देव बाबा त्याची स्तुती करण्यासाठी त्यानं आम्हाला इथे उपस्थित ठेवलं आहे. आम्ही पाहतो उत्पत्ती 26-27 मध्ये की देवानं देव बोलला आणि आपल्या प्रतिरूपाचा आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण निर्माण करू आणि समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, पृथ्वीवरील सर्व रेंगणारे सर्व प्राणी यांच्यावर सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा जो मनुष्य निर्माण केला आणि देवाच्या निर्माण केला, नर नारी अशी निर्माण केली, असं आम्हाला 26 आणि 27 वचनामध्ये आम्हाला त्या दृश्य मानवाचं पृथ्वीवरचं सर्व सामर्थ्य त्यानं आमच्या मनुष्याला दिलं आहे प्रभू. वचन उत्पत्तीच्या 2:7 मध्ये परमेश्वरानं जो सदृश्य मनुष्य बनवला आणि त्याच्या नाकपुड्यात श्वास फुंकला तेव्हा मनुष्य जीवधारी झाला आणि देवपित्याच्या पूर्व ज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे जो पहिला आदम सदृश्य मनुष्य प्राणी झाला. आणि यशया 54:5 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं तुझा निर्माण करता तुझा पती आहे आणि सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. हे सर्व पृथ्वी देव आहे आणि पवित्र सेनाधीश परमेश्वर याच्यामध्ये जी गुप्त अशी जी देवाने मंडळी ठेवली होती ती मंडळी आम्हाला इथं प्रगट झालेली दिसते. होय, उत्पत्तीचे पुस्तक याचा दुसरा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील, ती दोघं एक देह होतील. आदाम अशा रीतीनं जेव्हा ती जी स्त्री बनवली गेली आणि ती आदामाकडे आणली आणि ती स्त्रीला आदामाकडे आणलं आणि देवानं ते आदामाला त्याची स्त्री प्रगट केली. होय, असं अशी ती अद्भुत रचना देवानं प्रभू येशूच्या द्वारे जे असं अनमोल आत्म पोहोचवण्यापर्यंतची जी क्षमता त्यानं आम्हा पुरुषांना दिली. होय, पुरुष आणि स्त्री या स्वतःला त्यानं बनवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. यामुळं मनुष्य जीवधारी प्राणी झाला आणि आम्हाला पाहायला मिळतं तो परमेश्वर आत्मा आहे आणि आत्म्याने त्या परमेश्वराची स्तुती करावी अशी ही देवाची योजना होती. आणि जेव्हा मनुष्य त्याच्या जवळ जातो आणि त्याचं गौरवाचं सामर्थ्य त्याच्यामध्ये येतं आणि तो आत्म्याने आणि खरेपणाने जेव्हा त्याची आराधना स्तुती करतो आणि
ती देवाला आवडते. म्हणजे देवाची अशी इच्छा आहे की ज्या माणसाला मी बनवलं आहे त्याने अति परिपूर्ण रीतीने मला समर्पित व्हावं. आणि जेव्हा आम्ही आमच्या प्रभूला आत्म्याच्या द्वारे समर्पित होतो तेव्हा आमची प्रार्थना ऐकली जाते. ते गौरवाचं सामर्थ्य आम्हामध्ये प्रगट होतं प्रभू. होय. आणि याच एका उद्देशानं देवानं आम्हाला बनवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. जेव्हा आम्ही 139व्या स्तोत्रामध्ये जातो, 139वं स्तोत्र आणि त्याचं 14वं वचन, भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली. होय, हे आम्ही उत्पत्ती 2:7 मध्ये पाहिलं. आणि म्हणून म्हणून प्रभू मी तुझे उपकार स्मरण करतो आणि तुझी अशी अद्भुत कृत्ये अद्भुत आहेत आणि हे माझा जीव पूर्णपणे जाणून आहे. ह्या गुप्त स्थळी मी निर्माण होत असताना पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असताना माझी आकृती तुला गुप्त नव्हती. होय. आणि असा थोर देव जेव्हा आम्ही पाहतो, असा तो सर्वश्रेष्ठ शिल्पकार आहे की त्यानं मानवाला बनवलं. मानवाला त्यानं इतकं अनमोल असं बनवलं, त्याच्यामध्ये त्यांनी अनमोल असं सामर्थ्य ठेवलं. होय. आम्ही पाहतो की आमचं विज्ञान आम्हाला शिकवतं की मनुष्याच्या मध्ये 207 प्रकारची मोठी मोठी हाडे असतात. आणि आणि असं सामर्थ्य आणि त्या हाडाला शक्ती देणार जे छोटे छोटे तंतू जीव असतात, असे जवळजवळ ते असे असे जीव जवळजवळ 75 कोटी असे जीव जंतू असतात प्रभू. अशा रीतीनं ते जे अद्भुत रीतीने माणसाची घडण झालेली आम्हाला पाहायला मिळतं. होय. असा थोर देव आम्हाला पाहतो. जेव्हा आम्ही पाहतो की थेसलोनिकराच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायाच्या 5व्या आणि 23 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. थेसलोनिकराचं पत्र 5वा अध्याय त्याच्या 23व्या वचनामध्ये, शांतीचा देव तुम्हाला परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनाच्या समयी तुमचा आत्मा, जीव, शरीर ही पूर्णपणे राखली जावं. होय. असं देवाचं जेव्हा येणं होणार आहे तेव्हा आमचा आत्मा, जीव आणि शरीर आम्ही त्याला समर्पित असं अनमोल होतं. त्याच्यासाठी त्याने आम्हाला दिलं आहे. होय. यशायाच्या 43व्या अध्यायाच्या 21व्या वचनामध्ये परमेश्वराला महिमा करण्यासाठी आणि त्याला युगानुयुग धन्यवाद देण्यासाठी प्रभू त्या सृष्टीकर्त्यानं आमच्यामध्ये हा जीव, प्राण आणि आत्मा ओतलेला आम्हाला पाहायला मिळतो. होय. असा थोर देव आम्ही पाहतो. त्याच्या बुद्धी सामर्थ्यानं त्यांना आम्हाला मिळवलं आहे. मार्क ऋषिवर्तमान याचा 12वा अध्याय आणि त्याच्या 30व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आणि तू आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं व पूर्ण संपूर्ण बुद्धीनं, शक्तीनं प्रीती कर. असा पवित्र परमेश्वर आम्हाला त्या प्रीती करण्याचा शिकवतो. म्हणजे जसा पित्यानं पुत्रावरती प्रीती केली आणि पुत्रानं जसं समर्पण केलं तसं समर्पण देवाला आम्हा मानवाकडून अपेक्षित आहे. होय. म्हणून तो पौल त्या तिमोथेच्या पहिल्या तिमोथेच्या पुस्तकात 6व्या वचनाच्या, पहिल्या तिमोथेचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याच्या 16व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, आणि कोणी पाहू शकत नाही आणि त्याचे प्रगट होणे यथाकाळी तो आम्हाला दाखविल आणि त्याला सन्मान, पराक्रम युगानुयुग आहे. होय. यहोवाला हे गौरव देण्याची वेळ देवानं आम्हा मनुष्यामध्ये ठेवली आहे. आणि परमेश्वराच्या दयेनं ह्या मंडळीच्या द्वारे आम्हाला ही संधी दिली आहे देवानं की त्याचं गौरव प्रगट करावं. आणि त्याच्याद्वारे देवबापाने ही योजना आम्हामध्ये परिपूर्णतेस नेलीस. असा थोर देव, जो धन्यवादित देव, जो अधिपती, जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अशा अगम्य प्रकाशात राहतो, त्याला कोणी माणसाने पाहिले नाही आणि त्याला आम्ही त्याच्या ह्या
मोडक्या तोडक्या शब्दानं ते गौरव त्याला देत आहोत प्रभू. होय, असा थोर देव आम्हाला लाभला आहे प्रभू. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला जीवनाचा परिपूर्ण आनंद मिळतो, आनंद पाहायला मिळतो. होय, असा थोर देव आम्हाला जो स्तोत्रकर्ता म्हणतो त्याच्या 16व्या अध्यायाच्या 11व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता 16वा अध्याय आणि आणि ते जे जे मनुष्याला जे काही पाहिजे आहे, जे जीवन मनुष्याला हवं आहे ते जीवन त्यानं आम्हामध्ये ठेवलेलं आहे. असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. हो, आणि जसं आदामाला त्यानं नवीन घर दिलं होतं तसं आम्हाला पण त्यानं त्यानं गौरवाचं सामर्थ्य दिलं आहे. आणि त्याच्याद्वारे जे आम्हाला दिलं आहे त्याच्याद्वारे आम्ही स्तुती आराधना करावी आणि त्याला प्रगट करता यावं, अशी वेळ त्यानं आम्हामध्ये ठेवली आहे. होय, उत्पत्ती 2:15 मध्ये आम्ही पाहतो, उत्पत्ती 2:15 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत आणि राखण करण्याचं ठेवलं होतं. म्हणजे देवानं त्या आदामाला काम दिलं होतं की त्याची मशागत करायची आणि त्याची राखण करायची आहे. होय, आणि असा जो पहिला आदाम होता तो ते काम करण्यास असमर्थ ठरलेला आम्हाला पाहायला मिळतो. होय, आणि आम्हाला पाहायला मिळतं की उत्पत्ती 3रा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं शिळोपाचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्याला ऐकू आला. तेव्हा देवाच्या दृष्टीपासून आदाम व त्याची स्त्री बागेत झाडात लपलेली दिसते प्रभू. आणि होय, जेव्हा पाप आलं तेव्हा आम्हाला मानवाला शर्मेने मान खाली घालावी लागली. त्या जिवंत देवाकडची आमची जी प्रीती होती आणि जे आम्ही समोरासमोर देवासमोर बोलत असो ते आमचं पवित्र पण सर्व काही नाश झालं प्रभू. आणि आम्ही त्या देवाच्या गौरवाला उणे पडलो. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यावरती दया झाली आणि त्यानं तो शब्द जो प्रारंभी जो शब्द होता तो शब्द देवाचा होता. तो शब्द आम्ही जेव्हा ऐकला, अंतकरणामध्ये घेतला आणि देवाच्या गौरवासाठी आम्ही अंतकरणपूर्वक त्याला अंतकरणामध्ये स्वीकारलं. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला त्याला त्यांनी आम्हाला मुले होण्याचा अधिकार दिला आणि असं अनमोल सामर्थ्य त्यानं आम्हामध्ये ठेवलं आहे. होय, असा पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे. त्याचं गौरवाचं सामर्थ्य आम्ही सतत वाखाणावं म्हणून त्यानं आमच्यावरती दया केली आहे. होय, गलतीकाराचं पत्र 4था अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं म्हणून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाच्या द्वारे आम्ही वारसी आहोत. होय, असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. होय, आम्ही त्याच्या फक्त वचन अंतकरणामध्ये घेतलं आणि स्वीकारल्यानंतर आपण त्याचं आध्यात्मिक मूल बनतो. होय, आणि त्याच्याद्वारे देवाची जी एकरूपता आहे, एकजूट आहे आणि त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते आम्हाला पाहायला मिळतं. 2 कोरिन्थीकराचं पत्र 6वा अध्याय 18व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि मी तुम्हाला पिता असा होईल आणि तुम्ही मला पुत्र व कन्या असा व्हाल, असे सर्व समर्थ प्रभू म्हणतो. म्हणजे परमेश्वर जेव्हा असं शब्द उच्चारतो तेव्हा त्यांची जी एकजूट आहे त्याच्याद्वारे आमच्या अंतकरणामध्ये कार्य होतं आणि ते कार्य म्हणजे आम्ही संपूर्णपणे देवाकडे वळतो. होय, आणि असा थोर देव आम्हाला पाहायला मिळतो. आणि जेव्हा आम्ही ह्याची तुलना त्या होशेयाच्या पुस्तकामध्ये, होशेयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 16-17 वचनामध्ये परमेश्वर म्हणतो त्या दिवशी असे होईल की तू मला इशी म्हणजे माझा पती म्हणशील, यापुढे कधी मला बाली म्हणजे माझा धनी म्हणणार नाहीस,
कारण मी तिच्या मुखातून बालमूर्तीची नावे काढून टाकेन आणि यापुढे तिला त्यांच्या नावाची आठवण उरणार नाही. होय, जेव्हा आम्ही त्या देवाचं वचन स्वीकारलं, आमच्या अंतकरणामध्ये आलं, तेव्हापासून ह्या ज्या बालमूर्तीचे जे आमचे जे पूर्वज जी पूजा करायचे ते करायचे आणि ती सर्व आम्ही सोडून दिलेली आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्यापासून आम्ही पूर्णपणे वळलेलो आम्हाला पाहायला मिळतं. हा, आणि त्या दिवशी वचन सांगतं, 18वं वचन सांगतं, त्या दिवशी मी इस्रायला करता वनपशु, आकाशातील पक्षी, भूमीवर रांगणारे जीव यांच्या बरोबर करार करीन आणि त्यांच्या आणि देशातून धनुष्य, तलवार, युद्ध ही मोडून टाकेन आणि ते सुखात समाधान राहतील असं मी करेन. आणि 19वं वचन म्हणतं, मी तुला सर्व काळची आपली वाग्दत अशी करीन. होय, तो आम्हाला त्यानं अशी वाग्दत, अशी वधू केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि तो जो परमेश्वर पिता आहे तो धर्मानं आणि न्यायानं, ममतेनं, दयेनं तुला मी आपली वाग्दत करीन आणि मी पुत्र तुला निष्ठापूर्वक वाग्दत करीन आणि तू परमेश्वराला ओळखशील. होय, आणि हे जे सामर्थ्य आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला परमेश्वराला ओळखण्याचं सामर्थ्य देवानं आम्हाला बहाल केलं आहे. म्हणजे देवानं जो मनुष्य घडविला, ज्याला त्या देवाची अशी इच्छा होती की तो मनुष्य ह्या सृष्टीचा मुकुट व्हावा, अशी देवाची इच्छा होती. आणि ती देवाची इच्छा जेव्हा आम्ही वचन स्वीकारलं आणि अंतकरणामध्ये घेतलं आणि जेव्हा आमचा त्याच्याबरोबर विवाह झाला, आदामाचा कसा त्या उत्पत्ती 2:24 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जेव्हा आदामाला ची फासळी काढण्यासाठी त्याला निद्रा दिली, त्या फासळीतून स्त्री बनवली आणि ती आदामाकडे आणली, ती आदामाला ती समर्पित केली आणि तो विवाह, तो परमेश्वरानं तो पहिला विवाह लावला. पण आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा हे शब्दाद्वारे आम्ही वचन स्वीकारलं, अंतकरणामध्ये घेतलं आणि त्या क्षणी ती आम्ही त्याची वधू झालेलो आम्हाला पाहायला मिळतो. त्याने त्याचा अनमोल असा अधिकार आम्हाला दिलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि ती अशी आम्ही त्याची अशी जी वधू तो पित्याला सादर करणार आहे, ते गौरवी सामर्थ्य त्यांना आम्हाला दिलं आहे. होय, म्हणून जसं पौल म्हणतो की त्याच्याद्वारे जसं मी एकाच त्याद्वारे मी तुम्हाला समर्पित केलेला आहे. होय, देवानं पौलाला पण आम्हाला त्या देवासाठी समर्पित होण्यासाठी जसं सहाय्य पुरवलं, त्याच्याद्वारे जे वचन आमच्यापर्यंत येऊन पोहोचलं, म्हणून ही धन्यता आम्हाला प्राप्त झाली. म्हणून आपण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. असा थोर प्रभू आम्हाला लाभला आहे आणि त्याचं गौरवी सामर्थ्य त्यांना आम्हाला दिलं आहे. आणि देवाची जी इच्छा आहे ती ह्या मंडळीच्या द्वारे देवबाप पूर्ण करत आहे आणि ती मंडळीला तो घेऊन जाणारा असा थोर पवित्र प्रभू लाभला आहे. म्हणून आपण त्याला धन्यवाद देऊया आणि त्याच्या थोर नामाला गौरव देऊया. असा पवित्र प्रभू आम्हाला लाभला आहे, म्हणून आम्ही त्याला धन्यवाद देतो आणि हे असं अनमोल गौरव त्याच्या चरणाजवळ सादर करतो. आमेन.